वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। नवापूर डोकारे कारखाना दिवाळीनंतर सुरू होणार, अन्यथा संचालक मंडळ घेणार पुढाकार। नवापूर तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त होण्याचे निर्णायक संकेत मिळाले। गेल्या अनेक वर्षापासून डबघाईला आलेल्या आणि सध्या भाडेतत्वावर असलेल्या या कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी विविध आदिवासी संघटनांनी एल्गार पुकारला होता। त्यांच्या मागणीनुसार आज दिनांक 17/10/2025 झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा कारखाना दिवाळीनंतर त्वरित सुरू करण्याबाबत सकारात्मक आणि निर्णायक निर्णय घेण्यात आला। गेल्या 2 वर्षापासून कारखान्याचे उत्पादन पूर्णपणे बंद असल्याने नवापूर परिसरातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी आणि आदिवासी बांधवांमध्ये मोठी आर्थिक चिंता व असंतोष पसरला होता। या पार्श्वभूमीवर आदिवासी संघटनांनी वारंवार पत्रव्यवहार करून द्वारकाधीश साखर कारखान्याला भाडे करारानुसार कारभार पाहणाऱ्या आणि आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांना तातडीने गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी केली होती। शेतकरी व आदिवासी बांधवांच्या याच आग्रही मागणीच्या अनुषंगाने दिनांक आज 17/10/2025 रोजी सकाळी 11 वाजता डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या स्थळी विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती। द्वारकाधीश साखर कारखाना प्रतिनिधी बाळासाहेब करपे, सर्जेराव गांगुर्डे आणि विजय पगारे व आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित, बकाराम गावित, रमला राणा यांच्यासह मोठ्या संख्येने संचालक मंडळ व विविध संघटनांचे शिष्टमंडळांनी शेतकरी बांधव सुमारे 2 तास चाललेल्या सखोल चर्चेनंतर आदिवासी बांधवांच्या आर्थिक हिताचा विचार करून 2 मोठे आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले। आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांनी कारखाना सुरू करण्यासाठी तात्काळ ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी मान्यता दिली। एवढे कारखान्याच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झालाय। द्वारकाधीश साखर कारखान्याच्या प्रतिनिधींनी तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर करून दिवाळीच्या शुभ पर्वानंतर त्वरित गळीत हंगाम सुरू करण्याचे ठोस आश्वासन यावेळी दिले। या बैठकीत केवळ आश्वासनावर न थांबता शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। जर द्वारकाधीश साखर कारखान्याने दिलेले आश्वासन पाळले नाही आणि कारखाना वेळेत सुरू केला नाही तर आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळ कोणताही विलंब न लावता स्वतः पुढाकार घेऊन कारखाना सुरू करेल। सर्व शेतकरी बांधवासमोरच असा चर्चेत निर्णय घेण्यात आलाय। आदिवासी सहकारी साखर कारखान्यावरती सर्व संचालक मंडळ उपस्थित होतं आणि ज्या आमच्या संघटना आहेत, शेतकरी संघटना आहेत, त्या सर्व संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी बांधव आणि द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सावंत साहेब यांना बोलवलं होतं, पण ते काल येणार होते, पण कालचा कार्यक्रम रद्द झाला म्हणून त्यांच्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्य शेतकी अधिकारी करपे साहेब यांना पाठवलं आणि बाकी त्यांचे कर्मचारी आहेत। सगळ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली। शेतकरी बांधवांनी त्यांचा जो काही रोष आहे किंवा त्यांच्याबद्दल जे काही त्यांना वाटत होतं त्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्वांनी 2 शब्द त्या ठिकाणी सांगितले। आम्हालाही विचारण्यात आलं आणि आमचीही भूमिका आम्ही त्या ठिकाणी सांगितली। हा आदिवासी सहकारी साखर कारखाना हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना आहे आणि तो शेतकऱ्यांचा कारखाना हा चालला पाहिजे हे तुमचं आमचं सर्वांचं मत आहे। त्याचसाठी संचालक मंडळाला आपण सुद्धा निवडून दिलेलं आहे आणि ना हरकत प्रमाणपत्र जी NOC जी पाहिजे होती त्या संदर्भात हा सगळा विषय होता आणि आज आम्ही ती NOC ज्या द्वारकाधीश कारखान्याने या ठिकाणी कराराने कारखाना घेतला होता आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की 40 कोटी रुपयाची मशिनरी या ठिकाणी आम्ही बसवलेली आहे आणि त्या मशिनरी पोटी आम्हाला काही कर्ज घ्यायचं आहे। आता ती किती रक्कम आहे ते मला नाही माहिती, पण ते आपल्या याच्यामध्ये ते सांगतील। तर त्यांना ती उचल देण्यासाठी सर्व संचालक मंडळाने सर्वानुमते मंजुरी दिलेली आहे। आज संध्याकाळपर्यंत जे संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांपर्यंत आमचं पत्र हे पोचलं जाईल। संघटनेमार्फत हा विषय आहे, त्याच्यामुळे ते पत्र संघटनेला देऊ आणि संघटना आणि संबंधित कारखाना यांना ते पत्र हस्तांतरण करेल। ज्या पद्धतीने इतक्या 1.5
वर्षापासून हा कारखाना बंद होता आणि हे सीझन चालू झालं पाहिजे या सकारात्मक दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। त्यांना NOC देण्याचं संचालक मंडळाने सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि संचालक मंडळाने हे पण सांगितलं की आपल्याकडनं जर कारखाना चालू होत नसेल तर तसं 2 ओळीचं पत्र तुम्ही आम्हाला द्या। हे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचं जे संचालक मंडळ आहे तो हा कारखाना स्वयंभू म्हणजे स्वतः चालवण्यासाठी सक्षम आहे, हे सुद्धा या ठिकाणी आम्ही नमूद केलं। त्यांनी आमच्याकडनं तशी 2 दिवसाची, बरोबर आहे ना साहेब, सोमवारपर्यंत त्यांनी हा कारखाना चालू होईल या दृष्टीने सकारात्मक पाऊल त्यांनी सुद्धा उचललेले आहेत आणि सोमवारपासून या कारखान्याला साफसफाईला आणि पुढच्या रिपेरिंगच्या याला ते सुरुवात करणार आहेत। पण जे आदिवासी कारखान्याचे जे सर्व संचालक मंडळ आहे त्यांच्या वतीने या सकारात्मक गोष्टीसाठी दोघी गोष्टींसाठी तयारी आहे। ते चालवत असतील त्यांना NOC द्यायला तयार आहेत, ते जर नसतील चालवू शकत तर आदिवासी कारखाना चालवण्यासाठी संचालक मंडळ हे तयार आहे। त्याच्यामुळे आपण इथे आलेले सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्यामुळे हा कारखाना पुन्हा चालू होत आहे। त्याबद्दल तुमचे सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कारखाना तुमचा आमचा आहे। बाकी ठिकाणी आपण राजकारण करू शकतो पण कारखान्यावर मेहरबानी करून कोणी राजकारण करू नये, कारण हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना आहे आणि तो चालू झाला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो। धन्यवाद। जय सहकार, जय आदिवासी। ज्या संस्था आहेत किंवा जे मंडळ आहेत यांचे पदाधिकाऱ्यांनी द्वारकाधीश साखर कारखान्यास्थळी भेट घेतली आणि सगळ्या शेतकरी बांधवांचं म्हणणं तिथं द्वारकाधीश साखर कारखान्यावर 2 तास चर्चा होऊन सगळा ओघ झाला। त्या चर्चेतनं कारखाना सुरू करण्यासंदर्भात इथल्या ज्या अडीअडचणी होत्या या अडीअडचणी दादांनी त्या मंडळाला सांगितलं, शिष्टमंडळाने जे NOCसाठी की आम्हाला NOC मिळाली तर आम्ही तो कारखाना सुरू करू आणि आजही ती सकारात्मक चर्चा चेअरमन साहेबांसोबत झालेली आहे। जे NOC बाबत जी सकारात्मक चर्चा होणार होती ते NOC बाबत झालेली आहे आणि जे मंडळ तिथं आलेलं होतं त्या मंडळासोबत दादांनी सांगितलं की NOCचा आता ज्या गोष्टीला उशीर झाला या तर झालाच, पण 100% शेवटी काय असे ना आम्ही प्रयत्न करू असं ते ज्या याच्यासोबत NOC बद्दल चर्चा झाल्यानंतर दादांनी जे इथलं जे मंडळ आलेलं होतं या मंडळासोबत बी सकारात्मक चर्चा केलेली आहे। दादा कालच्या मीटिंगला उपस्थित राहणार होते पण काही कारणामुळे आज दादा इथं हजर नाहीत, पण इथलं सचिन दादा इथं हजर नाहीत, पण हे जे मंडळ गेलं होतं या मंडळासोबत सकारात्मक चर्चा चालू झाली आहे आणि आज जे NOCचं हे होतं ते विषयावर आज चर्चा झालेली आहे। या विषयासाठी आपण फक्त 2 दिवस का मागतोय की NOC इथली भेटलेली NOC तिथं दाखवायची आणि ते दाखवून ते कर्जाचा विषय तो विषय मार्गी लावायचा आहे। त्याच्यामुळे द्वारकाधीश साखर कारखाना हा कारखाना सुरू करण्यासाठीच एवढा मोठा खर्च केला आणि सुरू करणारच आहे आजच्या सभेनिमित्त। आणि आम्हाला जी तिकडनं सूचना प्राप्त झाली ते सूचना मी तुम्हाला सांगतो आणि जे मंडळ आलेलं होतं त्या मंडळाला तुम्ही इथलेच मंडळ होतं त्या मंडळालाही विचारू शकता की दादांची हीच भूमिका आहे। वाडे दादा होते, रमेश दादा होते आणि 15 ते 20 शेतकरी इथं होते। तर सगळ्या शेतकऱ्यांना हीच विनंती आणि सगळा ऊस गाळप नक्की 2 जण सगळे प्रयत्न करून नवापूर तालुक्यातला सगळा ऊस गाळप होईल, फक्त कमी भावात कोणी ऊस दुसरीकडे देऊ नये याच आजच्या मीटिंगच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती। बरेचसे शेतकरी अनेक संघटना आम्ही 2 महिन्यापासून वेगवेगळ्या संघटना तहसील कार्यालयावर निवेदने दिली। कम्युनिस्ट पक्ष आहे, सबरीमाता संघटन आहे, प्रजाराज आदिवासी संघटन आहे आणि ह्या संघटनांनी मिळून वेळोवेळी आपल्या तहसील कार्यालयावर निवेदन दिलं आणि आम्ही प्रत्यक्षरित्या भरत भाऊंना भेटलो। भरत भाऊंनी सांगितलं की कारखाना चालू झाला पाहिजे, आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। त्याच्यानंतर शिरीषदादांना भेटलो, शिरीषदादा म्हणे कारखाना चालू झाला पाहिजे की आदिवासी लोकांचे या शेतकऱ्यांचे कोणी गैरफायदा घेणार नाही, आर्थिक नुकसान होणार नाही या हिशोबाने कारखाना चालू झाला पाहिजे। मग आम्ही शेवटी गेलो द्वारकाधीश कारखान्याला। तिथं गेल्यानंतर आपले जे तिथले कारखान्याचे जे मालक आहेत सचिनदादा सावंत त्यांच्याशी चर्चा केली। जवळजवळ आम्ही 2 तास चर्चा केली। साहेबांना सांगितलं, साहेब म्हटलं ते आदिवासी साखर कारखाना आहे तुम्ही चालू करा, कारण मागच्या वर्षापासून कारखाना बंद आहे। ते वेगवेगळे कारखान्याचे जी लोक येत आहेत ते आमच्या आदिवासी लोकांची ऊस तोडून नेत आहेत आणि त्या लोकांना पुरेसा पैसा देत नाही। आतापर्यंत बऱ्याचशा लोकांचा बिल
झालेला नाही, म्हणून आपला कारखाना चालू झाला पाहिजे, जेणेकरून तिथले शेतकरी गरीब आहेत त्यांचं आर्थिक नुकसान व्हायला नको, या हिशोबाने आम्ही तुमच्याकडे कारखाना चालू झाला पाहिजे या अपेक्षेने आलो आहे. सचिन दादांनी आम्हाला सांगितलं होतं की संचालक मंडळाने जर आमच्या मशिनरीवर जरी 10 कोटीचं जर आम्ही लोन घेतोय आणि त्यासाठी आम्हाला NOC दिली संचालक मंडळाने, तर आम्ही कारखाना नक्की चालू करू. आता त्या गोष्टीसाठी आम्ही 2 महिनेभर फिरलो. भाऊसाहेबांची 5 वेळा चर्चा केली, आमदार साहेबांची 2 वेळा चर्चा केली, सावंत साहेबांची 1 वेळा चर्चा करून सगळीकडे फिरून आज आम्ही इथं कारखान्यावर मीटिंग घेतली. अनेक संघटनेचे पदाधिकारी आणि कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ साहेब तसेच करपे साहेब यांनी सगळ्यांनी मिळून ह्या आजच्या मीटिंगला प्रतिसाद दिला आणि सगळ्या शेतकऱ्यांसमोर सांगितलं त्यांनी की येणाऱ्या काळात हा कारखाना चालू होणार आहे. 2 दिवस आम्हाला चान्स द्या, आम्ही 2 दिवस त्यांना देतो आहे. 2 दिवसानंतर ते संचालक मंडळाला कळवतील आणि त्याच्यानंतर हा कारखाना चालू होईल अशी अपेक्षा धरतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जर कारखाना साफसफाईला चालू झाला तर पूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण निवेदन देऊन त्यांना एका ठिकाणी बोलवू. आणि असंच आता साहेबांनी सांगितलं तसं की ऊस कुठेही तोडून तुम्ही देऊ नका, कोणालाही देऊ नका, आपल्या कारखान्यांनी जिम्मेदारी घेतलेली आहे, एक टिपरबी राहू देणार नाही असं सावंत साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे आणि भाऊसाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून कोणीही शेतकरी कुठेही ऊस द्यायला गडबड करू नका, एवढंच बोलतो मी.